एडिटिंग विथ सौरभ याच्या 6व्या टिप्स मध्ये आपण बोलणार आहे कॅपकट मध्ये सॉंगला बीट कसे अप्लाय करायचे। तर विषय कसा असतोय, व्हिडिओ एडिट करताना पहिला सॉंगच्या बीट बघायला लागतात, त्याशिवाय तर आपला व्हिडिओ एडिट होऊ शकत नाही। आता ढिगभर जण अशी पण असतात ती बीट काय बघत नाहीत, लावून टाकतात कसं पण काय पण जर तुम्ही बीट मॅच करत असाल तर व्हिडिओ मध्ये बघण्यासारखं असतं। तर चला आता मी तुम्हाला सांगतो सॉंगचे बीट कशा मॅच करायचे। सगळ्यात अगोदर ऑडिओ मध्ये जायचं आणि आपला सॉंग सिलेक्ट करून घ्यायचं। मी हे सॉंग सिलेक्ट करून घेतलं। आता तुम्ही सॉंग वर टॅप केला की बीट्स म्हणून ऑप्शन येतोय बघा खाली, तर त्या ऑप्शनवर क्लिक करून टाकायचं आणि ऑटो बीट जनरेट पण करू शकताय तुम्ही। त्या अगोदर आपण पहिला आपण बीट मॅच पहिला सॉंग पूर्ण ऐकून घ्यायचं, त्यानंतर जिथं जिथं बीट आहे तिथं तिथं ही बीट देत जायचं। बघायला गेलं तर सगळं सोपंच वाटतंय, पण बीट मॅच करताना एक जरी बीट राहिली तर व्हिडिओ कसा वाटतोय ते तुम्हाला माहितच आहे। पण करून तुम्ही तुमच्या याने बीट मॅच करू शकताय किंवा ऑटो जनरेट केलं की आपला आपणच होतंय। तिथं तुम्हाला ऑप्शन पण दिलेला असतो, तुम्हाला केवढ्या पाहिजे तेवढा तुम्ही बीट ठेवू शकता। एकदा काय होतंय ऑटो जनरेट ना बीट मॅच होतच नाही। चला आता आपण करूया आपल्या व्हिडिओचा एंड। आवडला तर नक्की लाईक करा, कमेंट करा, जय महाराष्ट्र आणि तुमच्या भावाला फॉलो पण करून जावा। आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुम्हाला सांगणार आहे कॅपकटला प्रो इफेक्ट कसं युज करायचं। काही जणांना अजून सुद्धा समजलेलंच नाही ते।